ओटी, ह्याच्यामध्ये 2 गजरे आलेले आहेत. चॉकलेट वेफर्स. हॅलो, हाय, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आता वाजले सकाळचे 8 आणि मी आणि पप्पा आम्ही दोघं झालं रेडी, कारण आम्ही जातोय अमरावतीला अंबादेवीच्या दर्शनासाठी. आज मला सुट्टी आहे, संडे आहे त्याच्यामुळे. आणि मी त्या देवीच्या दर्शनाला आजपर्यंत गेली नाही. मी अमरावतीच कधी गेले नाही आहे. आज फर्स्ट टाईम मी अमरावती पण जाणार आहे आणि त्या देवीच्या दर्शनाला पण जाणार आहे. आणि आता 8:30 वाजताची गाडी आहे. सो आता आम्ही निघतो, म्हणजे आम्हाला वेळेवरती गाडी भेटेल. बाय. सो आम्ही इथे आलो आहे आता नाथब्रह्माला इडली आणि वडा सांबार खायला. इथले आम्ही ओटी, ह्याच्यामध्ये 2 गजरे आलेले आहेत आणि फुलं, नारळ वगैरे ओटीचे सामान आहे. आणि आता प्रसादासाठी पेढा घेतो. आता तर आपले 3 नारळ होतील. आता हे 2 मग याचा प्रसाद नाही घ्यायचा का? सो आता दर्शन झालं आहे आमचं आणि आतमध्ये फोटो काढायला अलाउड नाही आहे. मी इथनंच दाखवते तुम्हाला. त्याच्या मागे जे दिसतंय ते मंदिर आहे. आता दर्शन वगैरे झालं आहे आणि आता आम्ही जातो, बघतो मार्केट वगैरे कसं आहे इथलं सगळं. खूप सारे अशी देवाच्या सामानाची शॉप्स आहेत. कुरडई आहे ती नकली आहे का ओरिजिनल? नकलीच वाटत आहे ना. हो ना, तळायची आहे ती नाही. पोंग्याचे पाकिट चांगले आहेत. पोंगे आहे, चिप्स आहे. बाबा हे वाला छान आहे. हे पास्ता आहे, घेता का? हे भरपूर सामान. सो आता आम्ही आलो आहे अमरावतीच्या मॉलमध्ये आणि बघतोय आता कसं. हा मी गेलते, याच्यापेक्षा मोठा आहे ना नागपूरचा. हा छोटा आहे, एवढा मोठा नाही. सो आम्ही बाहेर आलो आहे आता मॉलच्या आणि आम्ही गेलो होतो आतमध्ये, पण एवढं काही खास नाही आहे ते, कारण मला नाही आवडले ते शॉप्स वगैरे. सगळे अकोल्यात ऑलरेडी अवेलेबल आहे. काहीतरी नवीन ब्रँड वगैरे असतं तर काही बघितलं असतं. मी करायची होती शॉपिंग मला, पण काही एवढं काही भारी वाटलं नाही मला. सो आम्ही वापस आलो आहे आणि आता चाललो आहे स्टेशनला आणि तिथून मग आमची ट्रेन आहे 3:15 वाजता. सो आता आम्ही वापस जातो. आता आम्ही पोचलो आहे अकोल्यामध्ये आणि इथे आता एका रेस्टॉरंटमध्ये आलो आहे जेवण करण्यासाठी, कारण खूप जास्त भूक लागली आहे. आणि तिथे देवीच्या मंदिरामध्ये होता जेवण, बट आम्हाला तेव्हा भूक नव्हती आणि आता गाडीत बसले तर तेव्हा भूक लागली गाडीत बसल्या. सो मग आता आम्ही झालो आहे रेस्टॉरंटमध्ये आणि आता ऑर्डर केलं आहे आणि मग इथे जेवण करतो आणि मग घरी जाऊ. सो हे आमचं फॅमिलीचं फेवरेट रेस्टॉरंट आहे आणि आता थोडंसं ॲम्बियन्स चेंज केलं आहे. खूप छान दिसतंय. पप्पा इथे बसलेत आणि हे भारी आहे. आणि आता आम्ही वाट बघतोय आमच्या ऑर्डरची. सगळ्यात आधी स्टार्टरमध्ये मसाला पापड ऑर्डर केला आहे. सो जेवायला मी गार्लिक नान ऑर्डर केली आहे, त्याच्यानंतर पनीर मराठा आणि पप्पांनी साधी रोटी ऑर्डर केली आहे.
अंजलीने आता वेफल्स ऑर्डर केलेत आणि आता आम्ही ते ओपन करते. मी फर्स्ट टाईम ऑर्डर केलेत आणि म्हणजे मला तेवढे आवडत नाही ते, म्हणून मी कधी खात नाही. पण तिला खायचे होते म्हणून तिने ऑर्डर केले. सो आता ती बघतोय आम्ही की कसे आलेत. सो आपण आता त्याला ओपन. वाव, ते अंदरून किती छान दिसत आहे. चॉकलेट वेफल्स गरम आहे हे. काय चॉकलेट वेफल्स स्नॅप टाकायसाठी आणलं, म्हणजे फक्त स्नॅप टाकायचं, लोकांना दाखवायचं की मी खाऊन राहिली. काय आहे ते स्नॅप वगैरे, मला ते आवडतच नाही यार. ठीक आहे, एवढं काही खास नाही वाटत आहे, म्हणजे एवढं काही हे कमी साखर आहे. आणि हे ना खाल्ल्यानंतर आता मला असं म्हणजे पहिले एकदम खाल्ल्यावर असं एवढं भारी नाही वाटत मला, पण खाल्ल्यानंतर आता जरा चांगलं वाटत, म्हणजे अजून खावं असं वाटत आहे. म्हणजे ते एकदम पहिली बाईट घेतली तेव्हा एवढं काही खास नाही वाटलं, असं वाटलं ठीक आहे ओके नॉर्मल आहे. पण आता ते जेव्हा म्हणजे त्याचा स्वाद यायला लागला ना, तर तो आता स्वाद घेऊन आला आहे. असे आयटम खायला नाही आवडत जेणे मूळ करून हात खराब होतो. ते कागदात घालून कागदात घ्यायचं ते कागदात घालूनच खातात ते. मला ते चॉकलेटनी हात खराब झालेलेच आवडतात, चुकून चुकून खायचे. खा ना का तुम्ही. नाही घास तर खाऊन ट्राय तर करा. ट्राय बट डोंट क्राय. चिवडा घेतला का? सूट नाही होत इथं, पण तरी केक सारखंच आहे तो. केक सारखं नाही आहे, टोटली डिफरंट आहे. कैसा लगा? थोडं केक पेक्षा वेगळा आहे. अजून चॉकलेट पाहिजे होते. सो आता करूयात या व्लॉगला इथे एंड. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.